नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग किंग प्रस्तुत अभिसारे खवेच्या या किचन किंगच्या या भागात सगळ्यांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करतो. म्हणजे काय झालं, परवा ना मी बाहेर पडलो. बाहेर म्हणजे उगाच नाही बाहेर पडत मी, पण कामासाठी बाहेर पडलो. तर बाहेर पडताना मी टी व्हीकडे बघितलं. टी व्हीवर काव्य वाचनाचा कार्यक्रम चालू होता. अप्रतिम कविता, एक अशा अप्रतिम कविता, आणि त्यात पाडगावकर होते. म्हणजे काय बघायचंच नाही ना. तर पाडगावकरांची एक छान कविता ऐकली आणि ती कविता घेऊन मी बाहेर पडलो. आणि तुम्हाला सांगतो, एकदा कविता माझ्या डोक्यात घुमायला लागली ना की हा 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 असं ते ऐकत 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 विचार करत करत बाहेर पडलो आणि झाली मला कविता झाली. आणि असं म्हणतात की एक तीळ 7 जणांनी वाटून खावं. माझं तसं नाही, माझं वेगळं आहे. मी एक तीळ 7 बीत नाही. मी झी मराठीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना माझी कविता ऐकवणार. हो हा, मी काय घाबरत नाही. हो काय अर्ज आहे, अर्ज आहे. पानांचा रंग हिरवा असतो. कवी काय म्हणतोय बघा. पानांचा रंग हिरवा असतो म्हणून काय झालं, पानांचा रंग हिरवा असतो म्हणून काय झालं, सूर्याचा रंग तर पिवळा असतो. हा, सूर्याचा रंग पिवळा असतो म्हणून काय झालं, झाडावर जो काळा कावळा बसलेला असतो त्याचा रंग तर काळा असतो. तुम्ही का लगेच तोंड काळ करताय. नाही नाही, जाऊ नका. नाही नाही, ह्याला काय अर्थ आहे. नाही नाही, मला अजून कविता पूर्ण ऐकवायची तुम्हाला. काय ते काय ते अच्छा नंतर ऐकू. बरं ठीक आहे ठीक आहे, नाही हरकत नाही. काय मी काय रागबीक मानत नाही. काय माझ्या या सगळ्याच्या कविता तर मी पाडगावकरांना ऐकवल्या. हां, पाडगावकरांनी माझ्या पाठीवर इतकी जोरात शाबासकीची थाप मारली ना की डायरेक्ट अशी मारली थाप आणि मी डायरेक्ट त्यांच्या घराच्या बाहेर फेकला गेलो. बाहेर फेकला गेलो आणि डायरेक्ट इकडे आलोय. चला, आजच्या किचन किंगची आता आपण ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपली ओळख? मी प्रशांत जगताप. कुठून आलात आपण? मी यवतमाळवरून आलो आहे. यवतमाळ. हां. बरं, तुम्ही प्रशांत, मी प्रशांत. आपण पहिल्यांदा हात मिळूया. बिलकुल. ओके, काय करता तुम्ही? मी गव्हर्नमेंट जॉबला आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, सुग्रास कारखाना यवतमाळ. तिथे म्हणजे पशुखाद्याची निर्मिती, त्या कारखान्यात मी कामाला आहे. बरं, आणि तुमचं शिक्षण काय झालं? मी MA मराठी केलं आहे. MA मराठी. बरं, किती वर्षात तुम्ही तिथे? मला आता सर्व्हिसला 22 वर्ष झाली. 22 वर्ष झाली? हां. बाप रे. पण मी चंद्रपूरला होतो 12 वर्ष, आणि मागच्या वर्षी माझं बदली होऊन मी यवतमाळला आलो. बरं. चंद्रपूरला मी विभागीय कार्यालय आमचं तिथे होतो. बरं, तुमच्या घरी कोण कोण आहे, फॅमिली? माझ्या घरी माझी मिसेस, 2 मुलं. बरं, आणि मुलं काय करतात? मुलगा माझा BCAला आहे, सीमांत BCA फायनलला, आणि अनुराधा 9वीला मुलगी. ओके, मग आता तुमची कुटुंब आहे कुठे? यवतमाळला? यवतमाळला शिकतो. चंद्रपूरहून तुम्ही आता यवतमाळला आलो. ओके ओके. बरं, आता वहिनी काय, मिसेस काय करतात? ती सध्या हाऊसवाईफच आहे. चंद्रपूरला ती काय करायची बिझनेस, साड्यांचं वगैरे. बरं. आणि हे जे आहे रेसिपीचं वगैरे, म्हणजे ती अतिशय उत्तम गृहिणी आहे. बरं. आणि मी खवय्ई आहे, त्याच्यामुळे मग ते छानसं जमलंय. बरोबर. आता कसं आहे की विदर्भात जरा तिखटाचं प्रमाण जास्त आहे. जास्त अति. मग तुमच्या घरी काय परिस्थिती? माझ्या घरी अगदी म्हणजे उलटं बाबा. हो. पण मला अगदी तिने खरंच सांगतोय, आठवणीने सांगितलं की त्याचा उल्लेख करा की जेव्हा प्रशांत दामलेजी म्हणतात की मला खूप तिखट आवडतं किंवा ते तिखट टाकायला लावतात, आम्ही बघतोच, सगळे एपिसोड बघतो. एक तर माझा लंच टाईम तो आहेच 1:30 ते 2, त्याच्यामुळे काही मला प्रॉब्लेम नाही. तर ती म्हणाली की त्यांना सांगा की माझ्या मिसेसला पण खूप आवडते. आणि ती मला म्हणते, बघा ते प्रशांत दामले तिकडले असून इतकं तिखट खातात आणि तुम्ही, म्हणजे मी कमी खातो. ठीक आहे, वहिनीने सांगू इच्छितो, जेव्हा मी यवतमाळला येईल तेव्हा नक्की तुमच्या घरी बिलकुल सर, तुमच्या हातचं तिखट जेवण जेवेल. बिलकुल, आमचं भाग्य. ओके. बरं, आज तुम्ही ह्या पशुला म्हणजे परशू ऍक्च्युली शॉर्ट फॉर्म आहे प्रशांतचा. किंवा प्रशांतचा शॉर्ट फॉर्म परशा सुद्धा असा होतो. मला तुमच्या लहानपणी काय म्हटलं असेल मला माहित नाही, पण परशा. तर मला काय तुम्ही आज खायला देणार? आज आपण पनीर भरलेले ढेमसे आणि एक गुळशेलं म्हणून प्रकार आहे, स्वीट डिश आहे ती. गुळशेलं. ओके, आपण जाऊया का किचन? बिलकुल सर, चल. प्रशांत, परत एकदा स्वागत आमच्या किचनमध्ये. तुम्ही काय बनवणार? आपण पहिल्यांदा आपण पहिली डिश घेऊया, पनीर भरलेले ढेमसे. पनीर भरलेले ढेमसे. ही कुठे शिकलात तुम्ही? ही डिश माझी मिसेस करते. बरं, मग ते बघून शिकलो नाही. ओके, म्हणजे आज पहिला प्रयोग माझ्यावरच आहे? हां, पहिला प्रयोग तुमच्या. ओके, मला साहित्य सांगता काय काय? बेसन, हां, ढेमसं, ओके, पनीर, चिरलेला कांदा, सूप,
खोबऱ्याचा किस, धणेपूड, गरम मसाला, तेजपत्ता, लसण, खसखस, आमचूर पावडर, जिरे, अद्रक, थोडी साखर, कोथिंबीर, हिंग, रामदेव हिंग, मोहरी, रामदेव हळद, रामदेव तिखट आणि मीठ. ओके, साहित्य आपण बघितलेलं आहे. हा मसाला काही वेगळा आहे का आपलं नॉर्मल आहे काय आहे? नाही, हा गरम मसाला आम्ही वर्षभराचा करून ठेवतो. साधारण नॉनव्हेजला किंवा मसाल्याच्या भाजीला हाच असतो. बरं, काय त्यात स्पेशल काय नेहमी स्पेशल म्हणजे यात सगळे म्हणजे पदार्थ असतात ते सगळे प्रमाणात टाकलेले जातात. त्याचं प्रमाण वेगवेगळं असतं. आपण पहिल्यांदा काय करतोय मला सांगा. आपण पहिले मसाला करून घेऊया. ओके. मिक्सर मला एक बाउल लागेल. पहिल्यांदा आपण त्यात कांदा घेतोय. हां, कांदा घेतोय. साधारण दोन कांदे घेतलेले चालेल. ओके. आता ह्याच्यात हे सगळं साहित्य जे आहे ते मिसेसने सगळं लिहून दिले का तुम्हाला? नाही, मला माहित आहे ना, म्हणजे माझ्या लक्षात आहे. पण ती काय करते ह्याच्यावर लक्ष ठेवून असतं. हां. ओके. हे आता आपण काय घातलं? धणेपूड. ओके. ही तुमचा स्पेशल मसाला. हां, हा गरम मसाला साधारण 3-1 चमचे टाकायचा. बरं. वहिनीनं का नाही आणलं? वहिनीनं आणलं असतं ते चाललं असतं की. हां, जिरं. थोडं जिरं. आता काय? ही आमचूर पावडर ही जपून टाकायला पाहिजे. जपून टाकायला पाहिजे. नाहीतर लिंबू खाल्ल्याचा भास होईल. लसण एक 5-6 कळ्या. अद्रक, तिखटपणा वाढण्यासाठी. तिखटपणा आणि चव पण. कोथिंबीर. ओके. आणि हे थोडा हिंग टाकतोय. हा, रामदेव हिंग. ओके. हळद अर्धा चमचा. बरोबर लक्षात आहे तुमच्या. हां, आणि तिखट जरा जास्त हो, झालं. हो, हो. काय वहिनी आता बरोबर ना? पाठच झालंय. हां, आता पाठच. ओके. डन. आता आपल्याला हे काय करायचं? हे मिक्सर. आपण मिक्सरमधून काढून घेऊया. आमचं हे काय म्हणा मसाला तयार झाला. मसाला तयार झालेला आहे. आता काय करायचं मला सांगा. आता आपण- इथे गरम पाणी आपण या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे ते आपल्याला लागेलच आहे. आणि त्यामध्ये आपण परत तेल घालून ते गरम करायला ठेवलेलं आहे. ठेवलंय. हे तेलही गरम झालं. तोपर्यंत आपण स्टफिंगचं करून घेऊया. काय करायचं मला सांगा आधी. आता तेल गरम झालेलंच आहे आपलं. ओके. यामध्ये थोडं जिरं टाकायचं आहे. बरं. बेसन साधारण आपले किती ढेम्स आहे त्या हिशोबाने. तुमच्या मिसेसच्या हातचा कुठला पदार्थ तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो? तिने केलेलं चिकन. बरं. तुम्ही कधी किचनमध्ये काही जाता का? कधी ती असताना. ती असताना कधी नसताना? नाही, ती नसताना नाही. ती नसताना बाहेर. ओके. म्हणजे काय चुकलं तर सांभाळायला ती असते किचन. हां. ओके. आता काय करायचं त्यात? आता यात थोडं आपण तिखट. झणझणीत. हा, झणझणी. वाटलं बाई मी विदर्भातलं खातो. हां. आमचूर पावडर. ओके. आता थोडी हळद. सोप जास्त टाकायची. बर. त्याने काय होतं? चव छान येते. चव वेगळी वाटते. काय यार वेगळी चव आहे. खोबऱ्याचा किस. हे काय आहे? खसखस. हां. आणि थोडं मीठ. ओके. आपण मगाच्या ह्याच्या पेस्टमध्ये मसाल्यामध्ये मीठ घातले नाही. नाही, मसाल्यामध्ये नाही घातलं घातलेलं. आपण. हां. हा पारंपरिक पदार्थ आहे का? म्हणजे आई पण करायची, आता मिसेस पण करते. बघत आलेलो आहे. आईने तुम्हाला काय काय शिकवलं पदार्थ? आई फार सुंदर करायची पदार्थ. माझी आई इंदोरची असल्यामुळे ते बर खवय्येला म्हणजे चांगलं बनवायची. सगळे भरपूर आणि आवडीने बनवायची. इंदोरवाले म्हणजे बघा. हां, बिलकुल. आता काय थोडं मला पाणी हवं आहे. मी आपला एक सहज विचारतो. हां. आई चांगले बनवायची का बायको चांगले बनवते? आई. ओके. आता आपलं हे आतलं सारण आपण जवळपास होत आलेलं आहे. आता पनीर घालूया आपण. किती घालू? पावणे वाटी. ओके.
तर हे आपलं सारण झालेलं आहे. ओके. आपण आपण आता- एक काम करूया, हां. हे आता आपण इकडे शिफ्ट करूया, हे जवळ घेऊया, चालेल आहे. है ना? चालेल. ओके. आता आपल्याला हे स्टफ करायचं ना? हां, स्टफ करायचं आहे. ऑलरेडी तुम्ही एक पोकळ करून आणलेलं आहे. हो हो. आता हे कसं करायचं ते दाखवा. हां, सांगते मी. साधारण गर निघेल असं करून घ्यायचं. म्हणजे हे झाकण असल्यासारखं आणि हे ठेवायचं. त्याचं काम आहे आपल्याला. बरं. ओके. ह्या फळाला काय म्हणतात? ह्याला ढेमसं म्हणतात आमच्या विदर्भात. ढेमस. हां, ढेमसं. आणि MP मध्ये टिंडे म्हणतात त्याला. हा, टिंडी. करेक्ट. ओके. असे आपले 2 पोकळ आता तयार झालेले हां, पोकळ तयार झालेले आहे. आहेत. ओके. याला आता भरून पहिले घ्यायचं स्टव भरून घेऊया. ठीक आहे, ठीक आहे. मी भरू का? चालेल चालेल. अगदी. प्रयत्न करून बघतो नाही ना. नाही, जमेलच. थोडा दोरा घ्यायचा. अच्छा, ह्याच्यासाठी होय दोरा? हां. मी म्हटलं आपण बनवताना काही शर्टाचं बटन वगैरे नाही, तुटलं तर नाही, हाताला असायला पाहिजे. ओके. आता हे आपलं रेडी झालं. Ready आता झालेलं इथे तेल तापत ठेवलं, त्याचं काय करायचं? हां, आपण आता याला मसाल्याला करून घेऊया. तेल तापलेलंच आहे आपलं. हिंग टाकला यात, रामदेव हिंग. ओके. आता हा मसाला आपण जो केलेला आहे बारीक, आपण व्यवस्थित आता भाजून घेतलेलं आहे, व्यवस्थित भाजून घ्यायचा. कारण आपण मगाशी फक्त तो मिक्सरमधून काढलेला हां, आहे. बाकी कांदा त्याच्यात वगैरे काय करायचं? कच्चाच असल्यामुळे Correct. थोडं मंद आचेवर होऊ द्यायचं. साधारण पाव चमचा हळद टाकायची. हे झालं की नाही कसं कळणार आपल्याला? हे झालं की नाही, मसाला साधारण आपण असा घेतला चमच्यावर आणि असा उलटवला. हा पहा चिटकून आहे, म्हणजे हा व्हायचा आहे. अच्छा, व्हायचं. हा सहज सुटतो. त्याला हे असं आई सांगायची. आईला विचारलं होतं मी एक वेळ. हां, तर ढिमसं टाकायची. घालायचे ह्याच्यात? हो हो. हे समजा ढिमसे नसतील तर आपल्याला काय वापरता येईल ह्याच्याऐवजी? याला सिमला मिरची एक पर्याय होऊ शकतो, पण आता ते आवडीवर. बरोबर. ते पण ते ढेमसे त्याची मजा. ढेमसं ते ढेमसं. शिमला मिरचीला मजा हो आहे ना. पण अगदीच कोणाला हौस असेल, करावंसं वाटतं हां. तर भोपळा मिरची तुम्ही करू शकता. करू शकतो. ओके. आता ह्याच्यात काय घालायचं आपल्याला? आता मीठ घालूया आणि नंतर गरम पाणी. म्हणजे मगाशी आपण जे गरम करून हां, घेतलं गरम ते. करून घेतलेलं पाणी किती घालायचे? टाका ना. हां, बस. गॅस मोठा करायचा? हो, गॅस मोठा करून. ओके. आता वाफ येऊन 15 ते 20 मिनिटं लागतील ढेमसं शिजायला. आता ते कशाबरोबर खायचं? आणि आता हे चपातीसोबत. चपाती किंवा भात काय? भातासोबत ते चालतं. ओके. लिहून घ्या साहित्य कृती. आणि पहिली महत्वाची गोष्ट, धागा काढायला विसरू नका, नाही तर दोऱ्यासकट खाल. आणि मग नंतर पनीर भरलेले ढेमसे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बेसन, ढेमसे, पनीर, कांदा, बडीशेप, सुका खोबरं, धणे पावडर, गरम मसाला, तमालपत्र, लसूण, खसखस, आमचूर पावडर, जिरं, आलं, साखर, कोथिंबीर, हिंग, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा आणि सुका खोबरं घेऊन त्यामध्ये धणे पावडर, गरम मसाला, जिरं, आमचूर पावडर, लसूण, कोथिंबीर, हळद आणि तिखट घेऊन हे मिश्रण मिक्सर मधून वाटून मसाला तयार करावा. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं घालावं. त्यामध्ये बेसन घालून ते खरपूस भाजून घ्यावं. या भाजून घेतलेल्या बेसनामध्ये तिखट, आमचूर पावडर, हळद, बडीशेप, सुक्या खोबऱ्याचा किस, खसखस, मीठ आणि कोथिंबीर घालून ते एकजीव करून घ्यावं. या मिश्रणात थोडं थोडं गरम पाणी घालावं. त्यामध्ये कुस्करलेलं पनीर घालून स्टफिंग साठीचं सारण तयार करावं. ढेमशाच्या आतला गर काढून त्यामध्ये बेसन आणि पनीरचं सारण स्टफ करावं. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिंग,
तमालपत्र, हळद आणि आधी वाटून घेतलेला कांदा खोबऱ्याचा मसाला घालून तो परतून घ्यावा. या मिश्रणात पनीर भरलेले ढेमसे, मीठ आणि गरम पाणी घालून 15 ते 20 मिनिटे वाफवून डिश सर्व्ह करावी.